भोळे भावी कहे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे। म्हणून या चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेणे। आपोलिया इच्छा करू गधारोण, भोगू सर्व काळ सर्व सुखे। म्हणून या चिंता नाही आम्हा दासा, नभो गर्भवासा जन्म घेणे। तुका म्हणे आम्हा देवाचा संगात, नाही विसंबत येरा। म्हणून या चिंता नाही आम्हा दासा, नभो गर्भवासा जन्म घेणे। विठ्ठल जयांची किलिया स्मरण, होय सकल वितेचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता जास्त कडक झालाय, कमी करा त्याला, ट्रबल द्या, गेंद वाढवा त्याचा। ट्रबल नाही, कडक झालाय। हॅलो तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रभु के चरणों में सदा प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान
संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार हे दुःख दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के ताज सवारे सिया राम के ताज सवारे राम उद्धार पवन सुत विनती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची श्री विश्रांती बाबा सांभाळा उतारे विश्रांती पवन सांभाळा सेवेलागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरो भोळे भावी कहे जुनाट चांगले याची सेटिंग व्यवस्थित करा ना दादा थोडी होय तैसे केले भक्ती भावे म्हणून या चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवासा जन्म घेणे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अषण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत भक्ताने केलेल्या भगवंत भक्तीचं फल प्रतिपादन करणारा अभंग सेवे करता निवडलाय अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तोसा आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 23वे मौजे नांजा तालुका भोकरदन जिल्हा जालना या आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकर मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली. दादा माझं भाग्य समजते की मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, ज्यांच्यामुळे आम्हाला इथं येण्याचा योग आला. अशा आपल्या गावचे सरपंच
त्याचबरोबर आदरणीय आमचे त्या ठिकाणी मोरे दादा यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो, तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल त्यांना दोघांनाही आणि सप्ताह कमिटीला खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा घेण्यात आलेली आहे असे आदरणीय श्री संतोष पाटील वाहक, त्याचबरोबर ज्ञानेश्वर कळवा पाटील मोरे, त्याचबरोबर संतोष कौतिकराव कांडजे, अशा तीनही जणांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आजची ही कीर्तनाची सेवा, ज्यांच्या संयोजनातून ही आजची कीर्तनाची सेवा, तसेच तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी तुम्ही इथपर्यंत बोलवलं, कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी अभिवादन करून, भगवान ग्रामदेवतेला वंदन करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते। या अभंगावरती मी व्यर्थ अनर्थ खोट कर्णापाटव दोषान युक्त असणार भ्रमप्रमाद विपरीचा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही, पण मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात। पाण्याचे दोष आहेत, अन्नाचे दोष आहेत, वस्त्राचे दोष आहेत, राहत्या घराचे दोष आहेत, संगतीचे दोष आहेत, असे अनेक प्रकारचे दोष आपल्या या दोषयुक्त बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात। म्हणून सर्व शास्त्राचं निराकरण करणं मानवी बुद्धीला शक्य नाही। म्हणूनच मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही। कारण तुकोबरांच्या अभंगाची सर्वाशान उकल होईल असा कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय। कारण ते अभंग, त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवतात। कारण दादा ती शब्द अमर चिरंतर आहेत। एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसला, मग तो दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण येत, कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल तुम्ही आम्ही निश्चित असं काही बोलू शकत नाही। श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, देवाच्या संबंधानं कुणी त्याचा रंग रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही। त्याच पद्धतीनं तुकोबरांच्या अभंगाच्या अर्थासंबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे, आणि मला तरी असं वाटतं ते तसंच असणं योग्य आहे। कारण तुकोबरांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसंच्या तसं आकलनात आलं तर मला तरी असं वाटतं महाराज आपण माणसंच राहायचो नाही, आपण जनावर हो असं मला म्हणायचं नाही, पण आपण त्या पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला काय त्या शब्दांचं महिमान कळेल। तुकोबराय स्वतः सांगतात, तुका म्हणे हंगे व्हावे ते आपण करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल कळो, करीत महिमान येईल तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो। मग आपण त्या पात्रतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे। ज्या वेळेला आपण त्या पात्रतेपर्यंत जाऊन पोहोचू त्याच वेळेला आपल्याला त्या शब्दांचं महिमान किंवा त्याचा हेतू महिमान कळेल। मग तोपर्यंत काहीच करायचं नाही का?
एखादा मृदुंगाचार्य सुंदर मृदुंग वाजवत असेल, दुसऱ्या मृदुंग वाजवणाऱ्यानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं, अरे आपण उगीच मृदुंग वाजवतो. पण सांगू तुम्हाला, प्रत्येकाचं मृदुंग वाजवणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. एखादा सुंदर कीर्तन करत असेल, दुसऱ्या कीर्तनकारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं, रे आपण उगीच कीर्तन करतो. पण दादा, प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. माऊली म्हणतात तसं पाय मोडून बसायचं नाही. राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने आणि काय कोणे चालवेची ना. राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने आणि काय कोणे चालवेची ना. गरुड आपले पंख पसरून आकाशात दूरवर उडत असेल, मग चिमण्यांनी काय उडायचंच नाही का? त्यांनी उडायचं, पण आपली क्षमता किती आहे यावर अवलंबून आहे. पंख किती मोठे आहेत हा फक्त डामडौल झाला. ज्याच्या जीवच नाही तो काय भरारी घेणार हो. तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून तुकोबरांनी त्यांच्या अभंगाशी लढिवाळपणा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकला. मात्र एक आहे, तुकोबरांच्या अभंगाशी लढिवाळपणा जर करायचाच असेल, तुम्ही जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल पहा, काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा. तुकोबराय भगवत भक्ताने केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतात, मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. भक्ती भावाने भक्ती प्रेमानं आम्ही त्याला जसा बनवू तसा तो भक्ताच्या जीवनात येतो आणि भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, हरण करतो, निवारण करतो. विचारू त्या तुकोबरांना, का हो महाराज, तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात नेमकं करताय काय? तुकोबारा म्हणतात, अरे निश्चिंत आणि निर्भय झालेले आम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय, येतोय, पुढेही येणार आहे. भक्तीचा डांगोरा आम्ही पिटलाय, पिटतोय, पुढेही पिटणार आहे आणि सर्वकालीन सर्व सुखाचा उपभोग घेतो, घेणार आहे. त्याही पुढे जाऊन विचारलं, का हो महाराज, तुम्हाला हे सर्व शक्य कसं होतं? तुकोबारा म्हणतात, तरी भक्तीची परिसीमा होते. भक्ती ती टोकाला जाऊन पोहोचते. त्या योगानं देव माझा, मी देवाचा, देवत्व माझ्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. कारण त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय. भक्तीचा डांगोरा पिटलाय. त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारची चिंताच असू शकत नाही. विढाल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ झोपल्या का काय? झोपू नका. भगवत भक्ताने भगवत भक्ती केली की त्याला निश्चित फलाची प्राप्ती होते. दादा, ती 4 प्रकारची: निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. अनन्य भक्ताची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता असूच शकत नाही. म्हणजेच तो निश्चिंत आहे. ज्या गर्भवासाचं दुःख आपल्याला संत सांगतायत, संतच काय दादा, सगळे ग्रंथ सांगतायत, गर्भवासम समम दुःख न भूतो न भविष्यते. त्या गर्भवासाचं भयही आपल्याला उरलेलं नाही. म्हणजेच तो निर्भय आहे. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर त्याला किंचितही दुःख भोगावं लागत नाही. म्हणजेच तो सुखरूप आहे. आणि याच मृत्यू लोकात जगत असताना तो कुणाच्याही पारतंत्र्यात जगत नाही. म्हणजेच तो स्वतंत्र आहे. अर्थात निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. माणसाने आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र
स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. कारण नको ती साधना केली की नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. मी बोललेलं समजतं ना सर्वांना? होय, मी बोललेलं समजतं ना तुम्हाला? का दुसऱ्या भाषेत बोलू? अहो बोला ना, का जाऊ घरी? माणसाने आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. इथं बसलेल्या जर कुणाला वाटत असेल आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं आणि सुखरूप असावं, तर जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. मला सांगा, एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का हो? एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, इथं नाही ना कोणी पी दारू, एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय आणि स्वतंत्र, सुखरूप असू शकतं का हो? मी तर असं ऐकलं महाराज, आपल्या महाराष्ट्रात रोज 900 टँकर दारू लागते. मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय. अहो, पण ज्या महाराष्ट्रात तुकोबराय आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबराय आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊली सारखे संत आहेत, अहो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आहे, त्या महाराष्ट्रात जर रोज 900 टँकर दारू लागत असेल तर आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्भाग्य आहे. दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? इकडं काय अनुभव नाही, पण इकडं सांगा. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, तुम्ही विकणारा मनुष्य कधी दारू पिताना पाहिला का? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्म कळाला म्हणून श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले, खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, क्या बात है. जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया. नाही, जीवनात नको ती साधना केली आणि नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून माणसानं जीवन जगत असताना आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही भक्ती करता, मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुमचे चेहरे असे सुकलेत का? फोडिली गौरी तैसे दिसे तोंडावरी. अय नांजा,
तुकोबरा म्हणतात अरे भक्ती करता तुम्ही, मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुम्ही नेमकं कोणाची भक्ती केली? पण थोडंसं चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं दादांनो की खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न, प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. तुकोबरा म्हणतात भक्ती करता तुम्ही, तुम्ही नेमकं कोणाची भक्ती करता? मी बोललेलं समजतं ना तुम्हाला? कधी जर एसटी स्टँड वर गेले असाल तर पहा, तुम्ही माझ्याशी बोला, एकमेकी बरोबर नका बोलू. कधी जर एसटी स्टँड वर गेले असाल तर पहा, एसटी स्टँड वर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. किती? 1000. आणि त्याच एसटी स्टँड वर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असतो. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. फरक जाणवणार तुम्हाला. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी माणसाचा चेहरा वेगळा. पण तुमच्यातले काही काही डोकेबाज म्हणतील महाराजांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं. अहो पण त्या ठिकाणी असणारा भाव कसा आहे? खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न, प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. मग तुकोबरा म्हणतात भक्ती करताना तुम्ही, मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुम्ही नेमकं कोणाची भक्ती केली? त्यांच्यातला एक साधक उठून उभा राहिला, हात जोडले, तुकोबरा आहे मी त्या आईची भक्ती केली. आई भवानी थोर जाणुनी तीच म्या उपासिले, हाती देऊनी परडी तिने मज भिकेसी लाविले, खुळा पांगुळा करुणी आपणा जबडी बैसिले, उदोस तुचे बरे गरगरा फिरे भूत वावरे, तो मज व्यर्थ शिन वाटला तुझ म्या फुलवरा बांधला. मी त्या आईची भक्ती केली. आई भवानी थोर झाली. मी तिला भजायला गेलो, तिने काय केलं? तिला वाटलं गोर गोमटे तर्ण बांडे धड धाकटे. तिनं दिली परडी माझ्या हातात आणि सांगितलं 5 घर जोगवा मागून आण. हाती देऊनी परडी तिने माझं भिकेसी लावी. आता मी गेलो असा येड बांबू, मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शेलके शेलके असं घर मागून आणले. शेलके शेलके समजतं ना तुम्हाला? महिला मंडळ कोण कोण कापूस वेचत? कापूस कापूस तुम्ही जर रोजानं बाया लावल्या ना, रोजानं कापूस वेचण्याकरता शेलके शेलके बोंड बेसतात बर का. शेलके शेलके म्हणजे कसे? कसे? मोठे मोठे. हा, मोठे मोठे घर मागून आणले. चांगला चांगला गरम गरम माल मागून आणला. आता आईला वाटलं याच्यामुळे आपल्याला चमचमीत खायला मिळतंय, याच्यामुळे आपल्याला गरमा गरम माल खायला मिळतोय. हा आपल्या जवळच राहिला पाहिजे, हा पळाला नाही पाहिजे. म्हणून तिने मला खरूच नाईटा करून कायमचा कोड फोडून ठेवला. खुळा पांगोळा करुणी आपणा जवळी बैसिले. दुसऱ्याला विचारलं तू काय केलं? हात जोडले, तुकोबरा आहे खंडवासी नवस करुणी मुरळी होऊन बैसलो आणि आपले जे का सखे सज्जन विंचवणी भरी भरी हो. अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे. महाराज म्हणतात अरे इथंच चुकलाय तुम्ही, तुमचं नेमकं काय चुकलं? 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. अपूर्ण असणाऱ्या जीवानं पूर्ण होण्याकरता भगवंताची भक्ती करावी, जरूर करावी, अवश्य करावी. पण ती भक्ती करत असताना परिपूर्णतम भगवान परमात्म्याची करावी, अनन्याची नको. विठ्ठल करतो तो अपूर्ण आणि ज्याची भक्ती करतो तोही अपूर्ण. मग देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण. अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागत सुटला. हा अपूर्ण त्या अपूर्णाला काय देणार आहे? प्रश्नच नाही का? तुमच्याकडे असं आहे मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश. अहो बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? आमच्याकडे लेकर 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात. तुम्ही एवढाले झाले? काय चाललं होतं आपलं?
बरं तरी कीर्तनच म्हटले. अपूर्ण असणाऱ्या जीवानं पूर्ण होण्याकरता भगवंताची भक्ती करावी, जरूर करावी. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे. अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. मग अपूर्ण अधिक अपूर्ण अपूर्णच राहणार आहे. ते कधी पूर्ण होणार आहे का? तुकोबाराय म्हणतात, अरे जी दैवते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला फिरवतात ती तुम्हाला काय देणार आहे? प्रश्नच आहे नाही का? सेंदरी हेंदरी दैवते कोणती पुनी भूते घेते आपुल्या पोटाने रणतेरा मागती सीते अवदान. सेंदरी हेंदरी दैवते कोणती भूते घेते आपुल्या पोटाने रणतेरा मागती सीते सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडती मागती शीते अवदान. त्यांच्यातल्या एकाला काय महाराजांचे शब्द खपले नाही. उठून उभा राहिला. तुकोबाराय बस करा. आतापर्यंत आमच्या देवतेला सेंद्र्या हेंद्र्या बराड्या अल्प बुद्धी दाश्री शामका धमका तमका आमचा देव जसा असेल तसा असू द्या, पण तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता तुमचा भगवान परमात्मा नेमकं आहे तरी कसा? तुकोबाराय म्हणतात, रे मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्यासारखा मुळीच नाही. त्यानं सांगितलं, तुकोबाराय तुम्ही आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन केलंय. तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा? म्हणजे मंडन करा, हा शास्त्राचा नियम आहे बरं का. ज्याच्याकडे मंडनाचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे मंडनाचा अनुभव आहे, त्यानेच खंडन केलं पाहिजे. ज्याच्याकडे मंडनाचा अनुभव आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे. मी बोललेलं समजतं ना? महाराज सुंदर पख वाजवतात ना? महाराज काहीच बोलणार. महाराज सुंदर पख वाजवतात, बरोबर ना? तुमचा सप्ताहही चांगला चाललाय, पण आजच्या कीर्तनात कीर्तन चालू असताना मी असं म्हंटल, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलंय. काय? तुमचं पखवाज वाजवणं असं म्हटल्यानंतर एवढ्या पब्लिक मध्ये अपमान झालाच ना, साहजिक आहे. पण आमचे महाराज चांगले आहेत बरं का, त्यांनी तो गिळून घेतला. मी दुसऱ्यांदा सांगितलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग महाराज म्हणतात, ताई त्यांना काय ते राहवलं नाही. पखवाज उचलला, माझ्या समोर आणून उभा केला आणि सांगितलं, काय होताई माझं पखवाज वाजवणं चुकलं? म्हटलं, हो हो महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग महाराज म्हणतात, ताई माझं वाजवताना जिथं चुकलं तिथं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का? म्हटलं, हा हा मला काय येतंय, मग गपचिप कीर्तन कर ना, किती सोपं आहे. मी सांगितलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. हे झालं माझ्या शब्दाद्वारे केलेलं त्यांच्या वाजवण्याचं खंडन. त्यांनी सांगितलं, तुम्ही थोडं वाजवून दाखवता का, म्हणजे मंडन करता का? हा शास्त्राचा नियम आहे. समजलं का? आणखी सांगू? महिला मंडळ, संसारी माणसाचा एक नित्याचा अनुभव आहे, रोजचा अनुभव आहे. एक जण सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, 10-20 किलोमीटर 2-3 गावाला आपला उद्योग पाहून आला. एक ग्लास पाणी सुद्धा कुठं पिला नव्हता. दारात आला आणि दरवाजा वाजवला. बायकोनं दरवाजा उघडला, आत गेला, फॅनचं बटन दाबलं, कपडे काढले, टॉवेल गुंडाळला, बाथरूम मध्ये गेला, हात पाय तोंड धुतले, वॉश घेऊन फ्रेश झाला. इतक्यात बायकोनं जेवणाचं ताट तयार. बाई उठली, पाय आदळत आदळत घरात गेली आणि नवऱ्या करता जेवणाचं ताट तयार. पाट वगैरे मांडला, पाटाजवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि बायको जवळच त्या ताटाजवळ. अहो तुम्ही बोला ना, मी घरी जाईन बर का. बायको जवळच ताटाजवळ बसली. बायकोला वाटलं आता जेवायला बसतील, आजची भाजी खूप सुंदर झाली म्हणतील, तेवढंच आपल्या संसारात सुख, दुसरं तरी काय आहे. बायको जवळच ताटाजवळ. आता हे दिवसभर उन्हातानात वैतागलेलं गिऱ्हाईक जेवायला. पहिला घास घेतला, तोंडात घातला, अरे आज भाजी बिघडली.
बाई थोडीशी नर्वस झाली. त्यानं दुसरा घास घेतला, तोंडात घातला. अरे आज भाजी फारच बिघडली. बाई आणखी थोडी नर्वस झाली. त्यानं तिसरा घास घेतला, तोंडात घातला आणि सांगितलं, अरे अशी कुठं भाजी असते का, आज भाजी फारच बिघडली. मग बाईचं टेम्परेचर 90च्या पुढं जात का पुरुष मंडळी, जात का? ज्यांच्या इथं आलेले आहेत त्यांनी पाहून मान हलवा बरं का, नाही तर घरी गेल्यावर बेत पाहिजे असं व्हायला नको. मग बाईचं टेम्परेचर 90च्या पुढं. बाई उठली, पाय आदळत 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 स्वयंपाकघरात गेली. भाजीचं पातेलं उचललं, याच्या समोर आणून कणा पडलं. असं सापडलं. तुम्हाला काय अनुभव आहे का? हा. ती म्हणते काय हो, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, मी केलेली भाजी बिघडली. म्हटले हो हो, तू केलेली भाजी बिघडली. मग तिनं सांगितलं का हो, माझ्याकडून करताना जिथं चुकली तिथं तुम्ही थोडी करून दाखवता का? तो म्हणतो हा हा, मला काय येतंय, मग गपचिप खाय ना. सोपं आहे. भाजी बिघडली म्हणणं सोपं आहे, जाणणं सोपं आहे का? भाजी बिघडली म्हणजे नेमकं काय झालं? भाजीत मीठ कमी पडलं का, तिखट कमी पडलं का, भाजीला फोडणी दिली नाही का, जिरे टाकले नाही का, मोहरी टाकली नाही का, लसूण टाकला नाही का? तो म्हटला मला याच्यातलं काहीच कळत नाही. म्हटले मग खाय ना. त्यानं सांगितलं तू केलेली भाजी बिघडली. हे झालं त्याच्या शब्दाद्वारे केलेलं तिच्या भाजीचं खंडन. तिनं सांगितलं थोडी करून दाखवता का, म्हणजे मंडन करता का. हा शास्त्राचा नियम आहे. तुकोबाराला साधकानं सांगितलं हे ज्या पद्धतीने त्याच पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन केलंय. आता तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा सांगा, म्हणजे मंडन करा. तुकोबारा म्हणतात अरे मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्म्या सारखा मुळीच नाही. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्यांचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. महाराज म्हणतात माझा नारायण तैसा नव्हे. अरे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ नाही, अशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. पण मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्वांतर्यामी आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम असा काही माझा भगवान परमात्मा आहे. आणि उत्तरार्धात त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तो एक काम करण्याकरता येतो आणि जीवनात कोट्यावधी कामे करून जातो. हा परिपूर्णतम भगवान परमात्म्याचा आविष्कार आहे. कृष्ण अवतारात भगवान परमात्म्यानं किती कामं केली मी जर तुम्हाला आता सांगायला लागले तर मला आता सांगणं शक्य नाही आणि तुम्हाला हे आता ऐकणं शक्य नाही म्हणतात. सगळं सांगण्याकरता मला माहित असावं आणि सगळं सांगूपर्यंत तुम्ही मंडपात, त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाही. पण सांगू तुकोबारा म्हणतात माझ्या भगवान परमात्म्याच्या गुणाचं आणि लीलाचं वर्णन करण्याकरता पृथ्वीचा कागद
समुद्राची शाई आणि कल्पतरूची लेखणी जरी केली ना तरी ती कमीच पडेल. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे, सर्वांतर्यामी आहे. अहो साक्षात विद्येची देवता सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी ती कमीच पडेल. इतका माझा भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे. ऐकणाऱ्या साधकानं सांगितलं तुकोबाराय कळालं हो आम्हाला, आम्ही ज्याची भक्ती केली त्यानं आमच्या इच्छा पूर्ण नाही केल्या, पण तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करताय तो भगवान परमात्मा नेमकं आहे तरी कसा हे सांगा. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. भोरे भाविक हे जोनात चालले, 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 भोरे भाविक जोनात चालले, भोरे भाविक जोनात चालले, भोरे भाविक जोनात चालले, भोरे भाविक जोनात चालले, भाविक हे जोनात चालले, भोरे 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 भाविक जोनात चालले, भोरे भाविक जोनात चालले, भोरे भाविक जोनात चालले, होय कैसे केले भक्ती भावे, 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 होनी देता नाही आम्हाला जय होनी देता नाही आम्हाला, पण होनी देता नाही आम्हाला, पण होनी देता नाही आम्हाला, होनी देता नाही आम्हाला, पण होनी देता नाही आम्हाला, पण होनी देता नाही आम्हाला, पण होनी देता नाही गायनाचार्य मंडळी आणि मृदुंगाचार्य महाराज यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात माझा भगवान परमात्मा आवाज येत नाही. भोळा भाविक जुनाट आणि चांगला विशेष 4 प्रकारे वर्णन करतात तुकोबाराय आपल्या उपास्याचं. विशेष 4 प्रकारे. पहिलं विशेषण आहे भोळा. आता तुमचा ऐकणाऱ्यांचा गैरसमज असावी, यांचा देव खूप काहीतरी वेगळा, पण यांचा देव काय आहे म्हणे तर तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा भोळा आहे, पण चतुरातला भोळा आहे. चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, कुंडला वळणाची खाणी, मुकुट सकळा मणी, दल्लातोची विठोबा, चतुरात शिरोमणी, वळणाची खाणी, मुकुट सकळा मणी,
लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा माझा भगवान परमात्मा भोळा आहे पण चतुरातला भोळा आहे माझा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ आहे सर्व शक्तिमान आहे भोळा आहे पण चतुरातला भोळा आहे देव चतुर जानोनी अंतर वर्ततसे जिंकुजाने कडी काळा अरे बोल जिंकुजाने कडी काळा जिंकुजाने कडी काळा जिंकुजाने कडी काळा तुका मने भोळा तुका तुका मने भोळा जिंकू जाणे कडी काळा जिंकू जाणे कडी काळा जिंकू जाणे कडी काळा रे जाणे हो कडी काळा जिंकू जाणे कडी काळा धन्यवाद महाराज तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी कळा माझा भगवान परमात्मा भोळा आहे पण चतुरातला भोळा आहे भोळ्याचे दोन प्रकार पडतात पहिला भोळा जो कमी घेऊन जास्त देतो तो पहिला भोळा आणि दुसरा भोळा जो भक्ताच्या प्रेमापोटी त्याचं वाटेल ते काम करतो हा दुसरा भोळा पहिला भोळा जो पुतना मावशीचं दूध पिला किती पिला 1 लिटर 2 लिटर 3 लिटर किती 2-3 घोटच पिला पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे तू आसनकाधिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिला सुपुतणे विषाचे ते स्तनपाने मारू आले नाही का सनकाधिकाच्या योग्यतेचा मोक्ष प्राप्त करून दिला हा पहिला भोळा आणि दुसरा भोळा ज्यानं सुदाम देवाचे पोहे खाल्ले किती खाल्ले हो 1 किलो किती मुठभरच खाल्ले पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं ते महत्वाचं आहे ज्या दिवशी सुदामजीला कळालं ना की भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा झाला सुदामजीचा आनंद गगनात नावेना नाचू लागले डोलू लागले जो भेटेल त्याला सांगू लागले अहो तुम्ही काय ऐकलं का अहो तुम्ही काय ऐकलं का अहो तुम्ही काय ऐकलं का गडांडो राजा किरे झाला गडांडो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला 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 कळालं ना सुदामजीला भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा झाला जो भेटेल त्याला सांगू लागले अहो तुम्ही काय ऐकलं का माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला नाचत नाचत सुदामजी घरी आले आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणू लागले अगं तू काही ऐकलं का माझा बालमित्र कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा झाला
पण तिला काही फरकच नाही, कारण काही काही नमुनेच असे असतात. विनोद केला तरी तसेच आणि गंभीर विषय सांगितला तरी बोल बेबी क्यों रोती है, बोले क्या करूं सूरती ऐसी है. सुदामजीची पत्नी म्हणते अहो गप्प बसा, तुमचा मित्र काय तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि तुमच्या घरात खायला अन्नाचा कण नाही. तुमचा मित्र काय तर म्हणे द्वारिकेचा राजा आणि तुमच्या घरात खायला अन्नाचा कण नाही. पण तिले काय आयडिया सुचते, आयडिया महिला मंडळ आयडिया करायला फार, हा महिला मंडळ आयडिया करायला फार अहो बोला ना हुशार. ती म्हणते हो ऐका ना, तुमचा बालमित्र द्वारिकेचा राजा आहे ना, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा आणि आपल्या करता काहीतरी मागून आणा. सुदामजी स्पष्ट नकार देत आहेत, मी जाणार नाही. सुदामजीची पत्नी म्हणते हो जा ना, त्या द्वारिकेच्या राजानं तुम्हाला काही दिलं नाही तर मागत येऊ देईल ना, जा ना. सुदामजी म्हणतात मी जाणार नाही. आणि अतिशय सुंदर नीती सुदामजी आपल्या पत्नीला शिकवतात. सुदामजी म्हणतात अगं आपला मित्र कितीही मोठा असला तरी आपण आपल्या मित्राकडे आपले हे हात पसरू नयेत. हे हात पसरल्यानं मित्र प्रेम हे संपतं आणि मित्र प्रेम हे निरपेक्ष असलं पाहिजे. सुंदर नीती शिकवतात. पण ती सुदामजीची पत्नी ती नीती मान्यच करायला तयार नाही. ती सांगते तुम्हाला जावंच लागेल. सुदामजी जाण्याकरता तयार झाले, पण सुदामजी आपल्या पत्नीला म्हणतात अगं माणसानं 3 ठिकाणी जाताना कधीच रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि साधूकडे जाताना माणसानं कधीच रिकाम्या हातानं जायचं. त्याच्यामुळं कीर्तन झाल्यावर कोणी इतर रिकाम्या हातानं यायचं येणारच नाही. सुदामजी पत्नीला सुंदर नीती शिकवतात. माणसाने 3 ठिकाणी जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि साधूकडे जाताना माणसानं कधीच रिकाम्या हातानं जाऊ नये. सुदामजीची पत्नी घरामध्ये शोधाशोध करू लागली. काय परिस्थिती दादा, घरामध्ये मुठभर पोहे नसावेत. सुदामजीची पत्नी शेजारी पाजारी 2-3 घरातून मुठभर पोहे घेऊन येते आणि ते बांधण्याकरता घरात शोधाशोध सुरू होते. ओ एखादं जीर्ण झालेलं उपरण सापडावं आणि काय करावं. झोपडीच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जीर्ण झालेलं उपरण सापडलं आणि सुदामजी त्या उपरण्याच्या कोपऱ्यात ते पोहे बांधतात आणि भजन करत करत सुदामजी द्वारिकेला निघतात. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 आते हुए मुख आते हुए मुख में हरे कृष्ण हरे राम, हरे राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे श्यामा 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण हरे रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। काय भजन करता सुदामा? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे श्यामा हरे श्यामा 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 हरे हरे। भजन करत करत सुदामजी निघाले. फाटक तुटक धोतर आहे, शरीर अतिशय कृश झालेलं आहे, पोट पाठीला चिकटलेलं आहे, केस अस्थ व्यस्त आहेत, पायान चालण्याकरता त्राण नाही. मुक्काम तर मुक्काम करत सुदामजी द्वारिकेत येतात आणि द्वारपाल भगवान कृष्ण परमात्म्याचे द्वारपाल सुदामजीला अडवतात. कोण तुम्ही? कुठून आलात? कोण पाहिजे? सुदामजी म्हणतात तुमचा जो द्वारिकेचा राजा आहे ना, तो माझा बालपणीचा मित्र आहे. द्वारपाल म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा, आणि ज्याच्या घरी खायला अन्नाचा कण नाही हा भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. कारण माणसाचं मित्रत्व होण्याकरता त्यांच्यामध्ये गुण, रूप, आवड किंवा व्यसन याच्यातली कोणती तरी गोष्ट सारखी असावी लागते, तरच त्यांचं मित्रत्व होतं, अन्यथा मित्रत्व होत. द्वारपाल विचार करतात भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकेचा राजा आणि हा भिकारी भगवान परमात्म्याचा मित्र. सुदामजीने हात जोडावे. अरे जाऊन फक्त तुमच्या राजाला एकच सूचना द्या की तुमचा बालमित्र सुदामा आलाय. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा आणि तुमच्या राजाला फक्त जाऊन सूचना द्या की तुमचा बालमित्र सुदामा आलाय. भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारा ये सुदामा, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. हात जोडतायत सुदामजी. द्वारपाल भगवंताकडे तो प्रभू कोणीतरी ब्राह्मण तुमच्या भेटी करता आलाय. अतिशय फाटक तुटक धोतर आहे, शरीर कृश झालेलं आहे, पोट पाठीला चिकटलेलं आहे, केस अस्तव्यस्त आहेत, पायात चालण्याकरता त्राण नाही. मुक्काम तर मुक्काम करत द्वारिकेत आलोय आणि आपलं नाव सुदामा असं सांगतोय. भगवान कृष्ण परमात्म्यानं द्वारपालाच्या मुखातून सुदामा हे शब्द ऐकले आणि जगाच्या मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन,
ऐकलं जगाच्या मालकानं द्वारपालाच्या मुखातून सुदामा शब्द ऐकले म्हणूनच सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा पाहिलं रुक्मिणी मातेनं जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा एका गरीब ब्राह्मणाला विनंती करतो आई सुदामजी पधारी आहे आपल्या सुवर्ण सिंहासनावर सुदामजीला बसवतायत काय सुवर्ण सिंहासन आहे सोन्याचं सिंहासन आहे मखमलीची गादी आहे आणि पृथ्वीच्या मोलाचं एक 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 रत्न त्या गादीला जोडलेलं आहे बसवलं जातं सुदामजीला त्या गादीवर त्या सिंहासनावर जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा सुदामजीच्या आपल्या आनंदाश्रून पाय देतात भगवंताच्या सर्व राण्या सुदामजीचं दर्शन करतात आणि आता सुदामजीला भगवान कृष्ण परमात्मा प्रश्न करतात का रे सुदामा वहिनीनं माझ्या करता काही दिलं नाही का रे एवढं मोठं वैभव पाहिलं आणि आपल्या फाटक्या तुटक्या उपरण्यातले पोहे देण्याची भावना सुदामजीची होत नाहीये ती भावना कृष्ण भगवान परमात्मा ओळखतात आणि सुदामजीकडचे पोहे हिसकावण्याचा प्रयत्न करतात अखेर भगवान परमात्मा सुदामजीच्या हातातले पोहे हिसकावून देतात दादा काय नवल आहे ज्या वेळेला कृष्ण भगवान परमात्म्यानं त्या पोह्याचा पहिला घास खावा सुदामजीचं अख्खं घर सोन्याचं व्हावं काय नवल आहे कृष्ण भगवान परमात्म्यानं पोह्याचा दुसरा घास खावा सुदामजीची अख्खी गल्ली सोन्याची व्हावी काय नवल आहे कृष्ण भगवान परमात्म्यानं पोह्याचा तिसरा घास खावा आणि सुदामजीचं अख्खं गावच सोन्याचं व्हावं सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला हा झाला दुसरा बोळा विठ्ठल मी सांगितला पहिला बोळा जो कमी घेऊन जास्त देतो तो पहिला बोळा दुसरा बोळा जो भक्ताच्या प्रेमापोटी त्याचं वाटेल ते काम करतो हा दुसरा बोळा आत्ताशी अभंगातला पहिला शब्द संपला बोळा चालन ना पहाटेच्या 4 वाजेपर्यंत चाललं तर अभंगातला दुसरा शब्द आहे भाविक भाविक म्हणण्यामध्ये तो इतका भाविक आहे की एकदा की नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देवानं पितांबर गळ्यापर्यंत नाचावं याच्यापेक्षा कोणतंच मोठं उदाहरण माझ्याकडे तरी भाविक पदाचं नसेल नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग म्हणे ज्ञान देवा बोला पंग म्हणे नामदेवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला रंग कीर्तनी भरला प्रेमाची निचंद्र विठ्ठल नाचू लागला प्रेमाचे निचंद्र विठ्ठल नाचू लागला प्रेमाची निचंद्र विठ्ठल नाचू लागला
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, पितांबर गळावा. आणि कबीर महाराजांनी त्यांना सावध करावं, इतका माझा भगवान परमात्मा भाविक. जुनाट जुनाट जुनाटीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे. आणि त्याच्या पुढचं विशेषण आहे चांगला. चांगला म्हणण्यामध्ये तो इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, इतका चांगला आहे की एकदा जर भक्ताच्या जीवनात आला ना तर भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, हरण करतो, निवारण करतो. अभंगाचं दुसरं चरण. मनावनी चिंता जोरदार टाळी वाजवाना. संकल्पित वेळेत अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत 2 चरणाचा भावार्थ पाहायचा, पण तत्पूर्वी टाळी वाजून भगवंताचं भजन सर्वांनी मोठानी प्रेमानं करायचे. ज्याला ज्याला भगवंतानं 2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी ताईट हात वरती घ्या. मी येऊ का चहा पिऊन आता? ताईट ताईट हात वरती घ्या. सर्वांनी मुखानं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं. जो भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. जोरदार टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला नाचायचं त्याने उठून नाचण्याचा आनंद घेतला तरी हरकत नाही, कारण माणसानं इथं नाचावं डीजे समोर. ज्याला नाचायचं त्याने नाचण्याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 बोलो राधे राधे.
पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम श्री संत जनाबाई श्री संत सखूबाई श्री संत मीराबाई